ओ साहेब, जीव गेल्यावरच गाड्या बदलवाल का? NSPL कंपनीचा भोंगड कारभार. NSPLच्या कारभाराला नगर परिषदेचे समर्थन का? शिवसेना उबाटा गटाच्या नगर परिषदेच्या डम्पिंग यार्डवरील थेट धाडीनंतर महाराष्ट्रातील दोनदा सर्वोत्कृष्ट स्वच्छता पुरस्कार प्राप्त करणाऱ्या वर्धा नगर परिषदेला पुरस्कार मिळाला कसा, यावर आता संशय निर्माण होतोय. सध्या परिस्थितीत शहरात मुख्याधिकारी कार्यरत आहे. गेल्या बरेच दिवसांपासून शहराला स्वच्छ ठेवण्यात नगर परिषद अपयशी ठरत आहे. एकेकाळी शहराला स्वच्छ करण्यासाठी देण्यात आलेल्या कचरा गाड्या आता मात्र स्वतः कचऱ्यात जातील अशी परिस्थिती NSPL कंपनीच्या भोंगड कारभारामुळे शहरात दिसून पडत आहे. नगर परिषदेकडे एकूण 22 स्वच्छता गाड्या होत्या. आता मात्र केवळ 8 गाड्या कार्यरत आहे. उर्वरित गाड्या तर निवृत्त झाले की काय आणि ह्या 8 कधी जीव तोडेल हे सांगता येत नाही अशा परिस्थितीत आहे. NSPL कंपनीकडे घनकचरा जमा करण्याचा कंत्राट आहे. मात्र कंपनीकडे कचरा गाड्या नाहीत आणि ज्या आहेत त्यावर कचरा गाड्यांच्या बाहेर व कर्मचारी जीवटांगणीला लावून गाडीच्या वर बसून कचरा गोळा करतोय, तर कुठे कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालून चक्क पॉलिथिनमध्ये डिझेल जमा करताना दिसत आहे. कंपनी एवढ्यावरच थांबली नाही तर स्वच्छता गाड्यांचे इन्शुरन्स देखील संपलेले आहेत. अशा निद्रास्त व गैरजबाबदार NSPL कंपनीवर वर्धा RTO व मुख्याधिकारी वर्धा कारवाई करणार का, याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे. पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.